तुम्ही म्हणला आहात की काहीतरी सक्सेस स्टोरी आहे तुमच्याकडे, पण ती सक्सेस स्टोरी नेमकी हो. कसली आहे? म्हणजे कसं आहे, आता जसं मी क्लायंट क्लायंट कसं माझे जसं मॅनपॉवरचा बिझनेस आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल. ओके. तर हम्म. मी जसं मेड, बेबी केअर टेकर, पेशंट केअर टेकर, ही सर्व्हिस हम्म. आम्ही इंडस्ट्री आहे आमची. माझा ओके. बिझनेस मुंबईहून होतो. जसं तुम्ही ते व्हिडिओ जसं त्याशी दाखवलं स्टेप बाय स्टेप, तसं मी फॉलो केलं तर रिझल्ट आहे. ओके, मग मला एक सांगा की ह्याच्यामध्ये तुम्ही खर्च किती केलेला आहे या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये? आता बघा, बेसिकली एक सेकंड, मी तुम्हाला दाखवतो, 1 सेकंड. एक ही ऍड त्या दिवशी मी रन केली होती, ₹285 ची. सॉरी, टू ओके. एट्टी फाय कन्व्हर्जेशन आहे. ओके. ₹964 आहे. ₹1000 म्हणजे ऑलमोस्ट गेले होते. आणि ओके. रिच 10,872 आहे. ओके. ओके. तुम्ही 1,000 रुपये स्पेंड केले असतील तर तुमच्या बिझनेसचा हो. रेव्हेन्यू किती झाला? म्हणजे आता मी ₹1000 बघा, जसं रन केलं तर ऑलमोस्टली मला जसं एक 10-15 थाउजंडचे पकडून चाला. म्हणजे एक दहा असं म्हणू पंधरा हजार पर्यंत ऑलमोस्ट. म्हणजे 1,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले आणि 10-15 हजारचा रेव्हेन्यू झालेला आहे. हो, हो. म्हणजे ऑलमोस्ट 10 ते 15% तुमचा रिटर्न्स आहेत असं म्हणू शकतो आपण. हो. जर ओव्हरऑल जर मी तुम्हाला विचारलं की फेसबुकच्या आधीचं जे काही तुम्ही जे काही प्रयत्न केले, पण फेसबुकचे ऍडव्हर्टाइजमेंट सुरुवात केल्यापासून हे तुम्हाला सॅटिस्फाईंग आहे का? हा, ते लॅक ऑफ नॉलेज बोलतात ना, ते ओके. होतं. मग ते बघून जरा मला चांगलं वाटलं की चला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू शिकायला भेटतील, स्टेप बाय ओके. स्टेप. चलो, काही कारण की प्रॉब्लेम नाही. हम्म. बाहेर मार्केटमध्ये आपण फेसबुक ऍड रन करायला 15-15, 20,000, 30,000 देतोय. पण ते लोक पण तेच आहे. फुकटचे येडे बनवायचे. काही लोक करतायत, आता मी जाऊ दे बोललो, ठीक आहे. आता माझं झालंय, माझी स्वतःची कंपनी आहे. हा. माझ्यासोबत झालंय, मला माहिती आहे. ओके, म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता, जरी बाहेरची लोक करत असतील पण हे स्वतः शिकणं खूप महत्वाचं आहे. हो, काळाची गरज आहे म्हणजे आपण बोलू शकतो.